महायुती सरकारच्या एका निर्णयावर सरकारमधल्याच एका मंत्र्यांना बोट ठेवले। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात आल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। सर्वांना सवलत दिल्यास एसटी चालवणं कठीण होईल असं वक्तव्य देखील सरनाईक यांनी केलंय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। महाराष्ट्र सर्व बसेसमध्ये सवलत मिळाली। आता आपल्याला लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे 75 वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत। आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे। आणि अशा लॉसमुळे की जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसतो, मला असं वाटतं की ते एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल। त्यामुळे सध्या तरी ह्या बाबतीचा विचार करू शकत। प्रताप सरनाईक म्हणतात की 50% महिलांना सूट दिल्यामुळे एसटी तोट्यात गेली। मीही ते स्टेटमेंट आज वर्तमानपत्रात सकाळी वाचलं। त्याचं फायनान्शियल काय परिस्थिती आहे हे बघावी लागेल। आणि अनेक इलेक्शनच्या आधी यांनी जे जुमले केले होते कदाचित त्याचाच एक भाग असेल, पण तेव्हा सरनाईकजी मंत्री नव्हते। आता ते मंत्री आता झालेले, त्याच्यामुळे आधीच्या सरकारने जो काही निर्णय घेतलाय त्या सरकारला आपल्याला जाब विचारावा लागेल की तुम्ही नक्की काय विचार करता। मला नाही वाटत रद्द होईल, कारण शेवटी महिलांना त्यांच्या म्हणजे थोडं स्वावलंबी व्हावं, त्यांना ही माहिती दिली। रद्द होण्याचंही नाही असू शकतं, म्हणजे आता त्यांच्या महामंडळाचं काय पण असू शकते किंवा सवलतीमुळे जरा तोटा वाढला असेल। राज्य सरकार आहे त्याच्यासाठी आणि राज्य सरकार नक्की